गेल्या 60 वर्षामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादित मालाला बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे त्या पद्धतीने मिळालेला नाही आहे। खरं तर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी, दलालांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण केल्या गेल्या, पण कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांचे कत्तलखाने बनले आणि त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केली गेली। इथपर्यंत लूट झाली की तिथे दाद मागणाऱ्या शेतकऱ्याला रिंगण करून माथाडी कामगारांनी मारहाण सुद्धा करण्याचे प्रकार घडले। मी आमदार असताना विधानसभेमध्ये बऱ्याच वेळा या मुद्द्यावर सातत्यानं चर्चा घडवून आणलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये शिवारातून शेतीमाल बाहेर पडल्यानंतर त्यासाठी साठवणूक केंद्र उपलब्ध करून देणं, बाजारपेठेच्या मागणीपेक्षा जास्त अतिरिक्त उत्पादन झालेल्या मालावर प्रक्रिया करणं आणि साठवणूक केंद्रामध्ये ठेवलेल्या शेतीमालावर कर्जाची उपलब्धता करून देणं, या गोष्टी न केल्यामुळे सीझन सुरू झाला, सुगी सुरू झाली, शेतीमालाचे भाव पडायचे। याचं कारण बाजारपेठी भावनेवर चालत नाही तर मागणी पुरवठ्यावर चालते। मागणीपेक्षा पुरवठा वाढला की आपोआपच भाव पडतात आणि सीझन संपला, शेतकऱ्याकडचा माल संपला की भाव वाढायचे। जर सरकारनं साठवणूक केंद्र दिली असती, साठवणूक केंद्रामध्ये ठेवलेल्या शेतीमालावर कर्जाची उपलब्धता करून दिली असती, जशी साखर कारखान्याला एका पोत्यावर मूल्यांकनाच्या 85% रक्कम कर्ज म्हणून तातडीने दिली जाते, तसेच धोरण प्रत्येक पिकाच्या बाबतीत गहू असेल, सोयाबीन असेल, ज्वारी असेल, कापूस असेल, सगळ्या शेतीमालाला जर उपलब्ध करून दिलं असतं तर शेतकऱ्यांना साठवणूक केंद्रामध्ये आपला शेतीमाल ठेवला असता आणि योग्य वेळी बाजारपेठेत चांगला भाव मिळाल्यानंतर शेतीमाल विकला असता, ते झालं नसतं। आता या डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही दारं हळूहळू किलकिली व्हायला लागल्यात शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या शिवारामध्ये शेतीमालाची खरेदी विक्री व्हायची शक्यता तयार झालेली आहे आणि त्यामुळे आता जी काही शोषणाची व्यवस्था आहे त्याच्यापेक्षा वाईट व्यवस्था असू शकत नाही, याच्यावर आता आम्ही ठाम झालेलो आहोत। त्याचा असा आमचा ठाम विश्वास झालेला आहे आणि त्यामुळे याच्यापेक्षा वाईट तरी आमचं कोणी वालमाट करणार नाही आणि म्हणून अशा प्रकारची गुंतवणूक होत असेल तर याच्यामध्ये स्पर्धा तयार होईल आणि या स्पर्धेतून कदाचित किमान काही शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि बाजार समितीकडे येणारा माल कमी झाला तर आपोआप तिथली गर्दी कमी होईल आणि तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल। या हेतून आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी